हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज पुन्हा एकदा ट्रेडिशनल लुक, कारण काल जसं सांगितलं होतं गंधर्वचं आहे आज केळवण. सो आम्ही सगळे तयार झालो. इथे मी मेदूवडा, चटणी आणि सांबार केलंय. ऍक्च्युली केळवणाचा मेनू वेगळा आहे, पण पुष्करचा मामा जास्त स्पायसी खात नाही. सो मामासाठी आणि लहान मुलांसाठी मेदूवडा, चटणी आणि सांबार घेऊन जाते. राहूची सुद्धा बॉटल आणि एक जरा टिफिन खाऊ म्हणून तो सुद्धा घेतलाय. आता हे सगळं पॅक करते. बॅग सगळ्या पॅक केल्यात. याच्यात सगळं राहूचं एक्स्ट्राचं सामान, कलरिंग वगैरे घेतलंय. माझी एक स्लिंग बॅग आणि हे जे सगळं न्यायचंय ते आता या बॅगमध्ये सगळं पॅक करते. राहू सुद्धा रेडी आहे. हाय कर राहू. हाय. सो मी चाललोय बंद करे. काल जसं आईने सांगितलं की गंधर्व दादाचं आहे उद्या केळवण, सो आम्ही तिथे चाललोय. मज्जा करणार ना? हा. आणि हां, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल और अजून सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. अरे मस्त. हाय. म्हणलं यायला पाहिजे होतं तू. एक बॉक्स दोघांना देते ना. कोपऱ्यात आहे ना. एक आपल्याला वेळ आहे ना. अजून वेळ. मग जायचं आपण. अरे वा. चला हळू. तर मामाकडे पोहोचलोत आम्ही आणि सगळेजण आलेले आहेत. सो आता हे जे मी सगळं घेऊन आलेले ते इथे काढून ठेवते आणि बाकी पुढची केळवणाची तयारी करतोय. थोडंसं काय झालेलं, गौरीशच्या मुंजीत आम्हाला हे करता आलं नव्हतं कारण पॅन्डेमिक होतं. सो आता गंधर्वच्या मुंजीचं केळवण आम्ही सगळेजण मिळून, सगळ्या मावश्या मिळून छान सेलिब्रेट करणार आहोत. सो आता त्याच्याच एक एक तयारीला आम्ही सगळे लागतोय. खरं तर आई इथे सकाळीच आली होती, त्याच्यामुळे ऑलमोस्ट तिने सगळं तयार करून ठेवलंय. पण थोडंसं आता मेन जे आहे ते आता आम्ही करायला घेतोय. आणि केळवणाचा मेन्यू आम्ही ठेवलाय मिसळ पाव, गुलाबजाम आणि गंधर्वसाठी आणि त्या सगळ्यांसाठी 5 पंचपक्वान्न. सो ती आम्ही घरी केली आहेत. गुलाबजाम तर आम्ही मागवलेत, खीर केली आहे, पुरण, गोडाचा शिरा आणि श्रीखंड. सो असा सगळा छान मेनू आहे. पण आता त्याला छान डेकोरेट करणार आहे, त्याचं औक्षणसुद्धा करायचं आहे. सो मजा करणार आहोत. आणि हे पुष्करच्या आजी आजोबांचं घर आहे, म्हणजे आईचं माहेर. आणि ऑलमोस्ट लहानपणी पुष्कर इथे आजी आजोबांकडे असायचा, कारण आई बाबा शूटिंगसाठी बाहेर जायचे, शूटला जायचे. सो त्याने ह्या घरात खूप त्याचा लहानपणापासूनचा पिरियड घालवला. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा पुष्करला असं सगळं नॉस्टॅल्जिक होतं आणि मजा असते. खरंच आजी आजोबांचं घर म्हणजे आपलं प्रत्येकाला एक अशी आपण म्हणतो ना फेवरेट असतं, तसं आमच्या पुष्करचं सुद्धा आहे. आणि ही आमची नम्रता वहिनी, गंधर्व गौरीशची आई. तथास्तूच्या ब्लॉगमध्ये हिची ओळख करून द्यायची राहिली होती. सो आमची नम्रता वहिनी. 26 एप्रिल रोजी ची गंधर्व याच्या मुंजीचं आयोजन केलेलं आहे. 11:33 मुहूर्त आहे. 16 हॉल येथे मुंज ठेवलेली आहे. तरी सगळ्यांनी सहकुटुंब, सहपरिवार, नववधूस आशीर्वाद घेण्यासाठी सकाळपासून उपस्थित राहायचं. हे आग्रहाचं आमंत्रण. दिनांक 26 एप्रिल रोजी गंधर्वच्या मुंजीचं आयोजन केलेलं आहे. 16 हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 11:33 मुहूर्त आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नववधूस आशीर्वाद द्यावेत. हे आग्रहाचे आमंत्रण आपल्या सगळ्यांना. सकाळपासून यायचं आहे सगळ्यांनी. आणि 22 तारखेला ग्रहमुख आहे. सकाळपासून सगळ्यांनी यायचं आहे. बरोबर, नक्की, अवश्य. गंधर्व गंधर्व काय करतोय? पण फायनल नाही.
आणि विजू मावशीला तर तुम्ही ओळखतातच. अमृताच्या लग्नात हिच्या घरी आम्ही गेलो होतो. जसं तुम्हाला माहिती माझ्या बाबांच्या बिल्डिंगमध्येच ही राहते, पण त्यावेळेला ओमकार दादा आणि श्रीकार दादा दोघंही कामानिमित्त बाहेर गेलेले, सो त्यांची सुद्धा ओळख राहिली होती. सो हा ओमकार दादा आणि हा श्रीकार दादा. सो आज गंधर्वच्या केळवणासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो आणि ओमकार दादा उत्कृष्ट जेवण बनवतो. सो आज जी शेवयांची खीर केली आहे ती त्याने केली आहे. सो अजून त्याचं काहीतरी प्रिपरेशन चालू आहे. आणि आमच्या इथे एक स्पेशल मिसळ मिळते आणि ती सगळ्यांना आवडते. सो आम्ही तोच मिसळ पावचा बेट ठेवलाय आणि जस्ट ते देऊन सुद्धा गेले. ताट वाढण्याची तयारी सुरू आहे इथे. श्रीखंड घालायचे थोडे. ती मला कालच मिळाली. भाताचा कोकणी भात करतो त्याच्यापेक्षा ते छान. तुम्हाला आई ते नैवेद्याचं ताट वगैरे करत होते. बुंदी आणि सकाळी आराममध्ये सगळं डिस्टर्ब झालं आणि सगळ्यात मोठा पंगा घेतला मी. रॅपलिंग केलं तिथे पूर्ण खालपर्यंत 20 मिनिटं रॅपलिंग केलं. पंचपक्वान्न आणि केळवणाचा मेनू असलेली मिसळ वाढून झाल्यानंतर आम्ही पहिली पंगत बसवली, ती म्हणजे उत्सव मूर्ती गंधर्व, नम्रता वहिनी, सर्वेश दादा, मालू मावशी, सदा काका आणि गंधर्वचे दोन्हीही भाऊ गौरीश आणि राऊ. पण जेवणाला सुरुवात करायच्या आधी आम्ही सगळ्यांचं औक्षण करून घेतलं. केळवण हे खरं तर मुंज आणि लग्न या दोन्ही मंगल कार्यांच्या आधी केलं जातं, ज्यात सगळे नातेवाईक एकत्र येऊन विशेष मेजवानीचा आनंद घेतात. आम्ही सुद्धा गंधर्वच्या मुंजीच्या केळवणासाठी आज सगळेजण इथे जमलेलो आहोत. विडा मिठे विला प्रथम नमिला गणराज आधी मूळ धाडा घुंगराची गाडी शैल जोडीचे वराडी गणराज मांडव घातला रंगीत तोरणाचा सकाळी उठोनी सडा घातला केशराचा चौरंग नक्षीचे वर ताट चांदीचे पाट चंदनी मांडिले सुर साथीला सनईचे लाडू जिलब्या पुरणपोळी वाटी शेजारी तुपाची पंचपक्वान्नाचा थाट साथ आहे आमदार मिसळीची मांडवाच्या दारी ओल्या हळदीचे वाळवण मामा आजोबांच्या घरी केळवण गंधर्व बाळाचे मांडवाच्या दारी झाला आनंदी आनंद गंधर्व संगे दोन्ही भाऊ गौरीश आणि राऊ.
ब्लॉग्स कम्प्लीट झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. ऑल द बेस्ट. अशा प्रकारे आम्ही घरी आलोत आणि आम्ही खूप मज्जा केली गंधर्वच्या केळवणाला. आणि खरं तर ना बॅक टू बॅक फॅमिली फंक्शन्स चालू आहेत सध्या. आपण मज्जा येते फॅमिलीबरोबर ही सगळी फंक्शन्स एन्जॉय करताना, आणि रुटीन तर आपलं आहेच त्याबरोबर. त्यामुळे सध्या ब्लॉगसुद्धा तुम्ही रुटीन फंक्शन असे मिक्स बघताय. आणि आता खरं तर दमायला सुद्धा खूप झालं आहे. राहू तर येता येताच झोपलाय. मी सुद्धा आता पटकन फ्रेश होते. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. See you again. Vlog number 151 created by Pushkar Ankita.